ई केवायसी करण्याच्या मुदतीमध्ये योग्य ती लाडक्या बहिणींना आता अखेरची संधी देण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याच्या मुदतीमध्ये योग्य ती कागदपत्र सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला विकास विभागामध्ये कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे। या योजनेतील मार्च आणि एप्रिलचं अनुदान मागच्या आठवड्यामध्ये बुधवारपासून द्यायला सुरुवात झालेली आहे। आता एप्रिल अखेर राज्यामध्ये 1,77,00,000 लाडक्या बहिणी या पात्र ठरलेल्या आहेत। ऑनलाईन ई केवायसी ऐवजी जिल्हा महिला विकास विभागामध्ये कागदपत्र सादर करण्याची मुभा सरकारनं आता दिलेली आहे। मंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। तर पहा, ज्या 70 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या, त्यांच्यासाठी सरकारनं इथं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना एक संधी म्हणून जी लाडकी बहीण योजनेची केवायसी होती ती परत एकदा इथं सुरू करण्यात आलेली आहे। तर पहा, ही केवायसी तुम्हाला कुठे जाऊन पूर्ण करायची आहे, यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे द्यायची आहेत आणि ती कुठे द्यायची आहेत, आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे। तसेच पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमामधून समजून जाणार आहे की लाडकी बहीण योजनेसाठी किती महिला अपात्र आहेत आणि किती पात्र आहेत। पहा, लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले नाही, महिलांची ई केवायसी करण्यासाठी एकच झुंबड अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती। पहा, म्हणजे ज्या वेळेस ई केवायसी करण्यासाठी सरकारनं जी मोठी माहिती दिलेली होती, जी ई केवायसी परत सुरू केलेली आहे, त्यासाठी आता सर्व महिलांची इथं झुंबड उडालेली आहे, प्रत्येक ठिकाणी गर्दी केलेली आहे। पहा, अनेक अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे महिलांची ई केवायसी करण्यासाठी आता एकच झुंबड फायला मिळत आहे। हा राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमधून 70 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे, त्यांना इथं अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। पहा, ई केवायसी न केल्याने पैसे खात्यात जमा झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता ई केवायसी करण्यासाठी महिलांची धावपळ इथं वाढलेली आहे। मात्र ई केवायसी सुरू नसल्याचं स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। पहा, म्हणजे इथं सरकार एका ठिकाणी न्यूजमधून सांगत आहे की ई केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्यावेळेस महिला ई केवायसी करण्यासाठी इथं धावपळ करत आहेत, तर तिथं त्यांना अधिकाऱ्यांमार्फत इथं सांगितलं जात आहे की ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू झालेली नाही, ते इथं बंदच आहे। तर पहा, त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आता दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे। महाराष्ट्रात विविध भागात अपात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही। पहा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात ते नक्कीच तुम्ही तुमचा जिल्हा इथं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथं समजून जाणार आहे की लाडकी बहीण योजनेच्या जास्तीत जास्त अपात्र महिला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत। महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाकडून ई केवायसी सुरू नसल्याचा फलक लावण्यात आलेला होता। ई केवायसी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत होती, त्यामुळे ई केवायसी सुरू नसल्याचं महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं होतं। ज्या महिलांची ई केवायसी केलेली नाही, जोपर्यंत शासनाकडून लिंक येत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असं महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मात्र महिला व बालविकास विभागाला शासनाकडून कोणताही अशा प्रकारचा आदेश आला नसल्याची माहिती सुद्धा या अधिकाऱ्यांनी इथं दिलेली आहे। पहा, अनेक लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नसल्याचं देखील इथं सांगितलेलं आहे। ई केवायसी पुन्हा सुरू होणार का, असा प्रश्न प्रत्येक महिलांच्या मनामध्ये इथं निर्माण झालेला आहे। तर पहा, काही पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसल्याचं समोर आलेलं आहे, म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत, त्यामुळे आम्हाला पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत, असा प्रश्न त्या महिला सरकारला इथं विचारत आहेत। तर पहा, यावर आपल्या राज्याचे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमामधून सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी आता इथून पुढे होत राहणार आहे आणि ज्या महिला इथं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांना लाभ मिळत नाही, अशा सर्व पात्र लाडक्या बहिणी ह्या 1500 रुपये जो लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे त्यापासून त्या वंचित राहणार नसल्याची माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पहा, म्हणजे आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी
ही मोठी आनंदाची बातमी इथं आपल्याला म्हणावी लागणार आहे. पहा, सुरुवातीलाच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमामधून पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी आहे ती इथं सुरू झालेली आहे. पहा, म्हणजे सरकारने इथं घोषणा केलेली आहे आणि लवकरच येत्या 3 ते 4 दिवसामध्ये लवकरच लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ती इथं सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी इथं आपले कागदपत्र तयार ठेवायचे आहेत, जेणेकरून ई-के-वाय-सी सुरू झाल्याबरोबर त्यांनी लवकरात लवकर इथे ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळवायचा आहे. पहा, लाडकी बहीण योजना अपात्र लाडक्या बहिणींना महिला बालविकास विभागात कागदपत्र सादर करण्याची संधी. पहा, आपल्याला सर्व न्यूजच्या माध्यमामधून लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू झाल्याची माहिती आपल्याला इथं मिळत आहे आणि त्यासाठी महिला व बालविकास विभागामध्ये कागदपत्र सादर करून ई-के-वाय-सी प्रक्रिया इथं करून घ्यायची आहे. पहा, लाडकी बहीण योजनेत मुदत संपल्यानंतरही कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारनं आता जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्र सादर करण्याची शेवटची संधी दिलेली आहे. पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ती इथं ऑनलाईन पद्धतीने होणार नाही, परंतु जिल्हा महिला विकास विभागामध्ये त्यांनी कागदपत्रे सादर करायची आहेत आणि तिथून त्यांनी त्यांची ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ती इथं पूर्ण करून घ्यायची आहे, असं आपल्या सरकारने इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची मुदतीत योग्य ती कागदपत्र सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात ही कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. पहा, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करण्याच्या मुदतीत योग्य कागदपत्रे सादर करू शकलेल्या नाहीत, त्यांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभाग आहे त्या विभागात जाऊन त्यांनी आपली कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने तिथं सादर करायची आहेत आणि आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया तिथून सुरू करून घ्यायची आहे. पहा, या योजनेतील मार्च व एप्रिल महिन्याचं अनुदान मागील आठवड्यात बुधवारपासून देण्यात सुरुवात झालेली होती. पहा, तुम्हाला सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. एप्रिल अखेर राज्यात 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. पहा, म्हणजेच एप्रिलचा आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे असे दोन्ही महिन्याचा लाभ 1,77,00,000 महिलांना इथं देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणींच्या अर्जाची गेली 1.5 वर्ष विविध प्रकारची पडताळणी होत आहे. 2.5 कोटी अर्जातून एप्रिल अखेर 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप झालेला आहे. पहा, म्हणजेच मागच्या वर्षी जवळजवळ 2.5 कोटी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता, परंतु एप्रिल अखेर म्हणजे एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहीण योजनेची पडताळणी करून छाननी करून आता फक्त 1,77,00,000 इतक्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळालेला आहे. कोणतेही निकष न पाळणाऱ्या 66 ते 76,00,000 लाडक्या बहिणी टप्प्याटप्प्याने इथं अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं त्यांना देण्यात आलेला नाही. पहा, या पडताळणीने राज्य सरकारने या योजनेवर खर्च होणाऱ्या कोट्यावधी रुपयांची बचत सुद्धा केलेली आहे आणि ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत त्यांना याचा लाभ मिळावा म्हणून आता सरकारने परत एकदा लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी ऑफलाईन पद्धतीने इथं सुरू केलेली आहे. तरीही योजनेतील पात्र महिला योजनेपासून दूर राहू नये यासाठी आता ऑनलाईन ई-के-वाय-सी ऐवजी जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्र सादर करण्याची मुभा सरकारनं दिलेली आहे. पहा, व्यवस्थितपणे पाहून घ्या. ज्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांना लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन ई-के-वाय-सी ऐवजी सरकारनं महिला व बालविकास विभागात कागदपत्र सादर करून ऑफलाईन पद्धतीची ई-के-वाय-सी पूर्ण करण्याची संधी इथं महिलांसाठी आपल्या सरकारनं उपलब्ध केलेली आहे. पहा, या महिन्यात मार्च व एप्रिल महिन्याची एकूण 3,000 रुपये अनुदान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे देण्यात आलेलं आहे. पहा, म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजेच मार्चचे 1,500 रुपये आणि एप्रिलचे 1,500 रुपये असे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना एक सोबत देण्यात आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा 3,000 रुपये मिळाले का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा, लाडक्या बहिणींची ऑनलाईन ई-के-वाय-सी अपूर्ण राहिलेल्या अनेक तांत्रिक कारणामुळे आता अपात्र ठरलेल्या महिलांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता ऑफलाईन पद्धतीनं लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी सरकारनं महिला व बालविकास विभागाला इथं आदेश
दिलेले आहेत. पहा, राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून तांत्रिक कारणामुळे ज्या महिला वंचित राहिलेल्या आहेत, अशा लाखो महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी इथं समोर आलेली आहे. योजनेत अपात्र ठरलेल्या आणि KYC प्रक्रियेत विविध अडचणीमुळे कागदपत्र सादर करू न शकलेल्या 70 लाख महिलांना सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये पुन्हा पात्र ठरण्याची आशा इथं निर्माण झालेली आहे.